नगराध्यक्ष असून पण काही कामं झालेली नाही. तर आमची असे महाविकास आघाडीचं यावेळेस जर का महाविकास आघाडीच्या हातात नगर परिषद पूर्ण आली नगराध्यक्ष सोबत, तर आम्ही वसमतचा चेहरा बदलणार. पूर्ण कचऱ्याचं पूर्ण साफसफाई ठेवणार, दिवसात 2 वेळेस नळ देणार, घरकुलची योग्य व्यवस्था करणार, सगळ्या गरिबांना घरकुल देणार, राशन कार्ड वाटणार आणि वसमतचं जितकं होऊ शकेल आमच्या महाआघाडीनं आम्ही तितकं पूर्ण भरत करणार वसमतचं. हाफिजभाईच्या काळात नगराध्यक्ष होते, 2 टाईम पाणी येत होतं. कोणी जुने माणसं असतील तर विचारा, आता 15-15 दिवस पाणी नाही. तर आम्ही पाणीची 2दा पाणी नळाला येईल सकाळी आणि संध्याकाळी. साफसफाईचा जे टेंडर घेतलेले लोकांनी ज्याने पैसे कमवले बघा, नगर परिषद ते 4 वर्षात हे हाल झाला की जे दलाल जे आहे, एजंट जे आहे, त्यांनी घरकुलमध्ये इतकी कमाई केली. सर्व नगरसेवकाचा एक एजंट त्यांनी इतके पैसे कमवले की सर्व टेबलावर पैसे दिल्याशिवाय घरकुल कोणाचा आला नाही. आणि वसमतला नगरपालिकेला जेही काम गुत्तेदार करायले तर सगळ्या अधिकारीला पैसे दिल्याशिवाय रोड नालीचा बिलकुल काम होत नाही. 20% 25% जे काम द्यायले लोकांना, तर मग ते जितके अधिकारी आहे त्यांना सगळ्याला पर्सेंटेज देत आहे लोक. त्यासाठी रस्ते एका वर्षातच खतम झाल्या नाही. त्यासाठी आपले 2 ड्रमचे नगरसेवक होऊन झाले असते आत्तापर्यंत, तर झाले नाही इलेक्शन. त्या लोकांनी सर्व कर्मचाऱ्यांनीच हे आणि राजकीय नेत्यांनीच हे सगळं चालवलं. त्यासाठी भ्रष्टाचार झाला. लाईटं बसवले, लाईटामध्ये पैसे कमवले, कचऱ्याच्या टेंडरमध्ये पैसे कमवले, नाली रोडचे जे कामं झाले, इतका बजेट आणला म्हणे गाजावाज झाली. पण ते कुठं लागलं आम्हाला तर कळालं नाही. कुठं आहे ते बजेट आणि कुठं गेले ते रस्ते नाली. लाईटं लावले, ते लाईटं बंद पडलेले. आम्ही कब्रस्तानमध्ये बघा, शमशानमध्ये भूमीमध्ये बघा, आम्हाला ज्या प्रेत घेऊन गेल्यावर आम्हाला अगोदर जाऊन ते सगळे लाईटं फिटं चालू करावं लागते. बघा ना कशी घाणीचं साम्राज्य आहे. त्यांना फिरता येणं झालं. सर्व लोक विचारायले की बाई तुम्ही राजकीय नेता आहे वसमतचे आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी काय हाल करून ठेवला. आणि ज्या लोकांनी काम सगळं नाल्या भरून रोडवरून पाणी जात आहे, मंदिरजवळ मस्जिदजवळ जाता येणं झालं. सगळं वसमतला माहीत झालेलं आहे की हे 4 वर्षात काय हाल झाले. चांगला गार्डन नाही, वसमतला सुशोभीकरण करावं लागेल. रस्ते बघा ना तुम्ही, नांदेड ते परभणी रोडवरून तुम्ही गेल्यावर सगळ्यात तोंडात माती झाली, धूल झाली. सगळं बघा ना काय इथल्या राजकीय लोकांचा काय दबाव आहे. ते नॅशनल हायवे होत आहे, झालेला रोड उखडला, 6 महिने झाले नाही वसमतचा. बघा तुम्ही बसस्टँड पडून बघा, वसमतच्या लोकांना सगळ्याला माहीत आहे तुम्ही काय विकास करायले. तुमचा जे नॅशनल रोडचा त्याच्यावर तुमचा वचक नाही, ते रोड झालेला खराब झालेला आहे. बघा तुम्ही बसस्टँडचा काय हाल चालू आहे. तुम्ही विकास केलं म्हणाले, कुठं विकास आहे दाखवा ना. इतका आवाज करायले तुम्ही, आम्ही बजेट आणला. फक्त पर्सेंटेज शिवाय काय कामं होत नाही वसमतला. आमच्या नगराध्यक्ष सीमाताई हाफिज आणि आमची महाविकास आघाडीच्या लोकांना तुम्ही संधी द्यावी हेच विनंती करतो. नगर परिषदच्या इलेक्शन निमित्ताने महाविकास आघाडीचे नगराध्यक्षचे उमेदवार सीमाताई हाफिज आणि आम्ही ज्या प्रभागात फिरत आहे 5 नंबरमध्ये डॉक्टर रेणुका गजानन पतंगे आणि माझा लहाना भाऊ ॲडव्होकेट शेख मोहसिन हे 5 नंबर प्रभागमध्ये आम्ही सकाळपासून फेरी काढलेली आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे. आणि 1 काँग्रेस आणि 2 मशाल असा प्रचार करत आम्ही सकाळपासून फिरत आहे. आमची एक पूर्ण 5 नंबर वार्डाची काझीपुरामधून निघालो आम्ही आणि नेतला पूर्ण होऊन सत्यान टाकीजवळचा पूर्ण भाग हे पूर्ण करून आता आम्ही समीरनगर आणि बुधवारपेठ जाणार आहे. तर प्रतिसाद चांगला आहे मोहसिनलाही आणि रेणुकाताई पतंगेला आणि सीमाताई हाफिजभाई आणि हे सगळे लोक संघ आहे. आमची महाविकास आघाडीचा आता राहिले फक्त 20 तारीख, 2-4 दिवस राहिलेले. प्रचार जोरात आहे. सर्वांना विनंती आहे की आम्ही सगळे स्वच्छ आम्ही उमेदवार दिलेले, सर्वांना आपले मतदान करावे. आणि आमच्याकडं जे उमेदवार आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, नगराध्यक्ष राहिलेले आहे सुनील भाऊ,
हफीजभाई नगराध्यक्ष राहिलेले आहे. आमच्या स्वच्छ आणि सुंदर शहरसाठी आम्ही साफसुथरे लोक दिलेले आहे. तिथं कोणी कचऱ्याचा टेंडर घेतलेला नाही, कोणी दारूवाला नाही आमच्याकडं, कोणी मटकेवाला नाही, कोणी व्याजबट्टेवाला नाही. आम्ही जे नगरसेवक दिलेले आहे ते सर्वांच्या घरी त्यांना एंट्री आहे. अशी प्रतिक्रिया ज्याची चांगली आहे तशा लोकांना निवडून द्या अशी विनंती करतो आणि आपले शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता महाविकास आघाडी आमचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 5 मधून ॲडव्होकेट मोहसिन आणि त्यांच्यासोबत महिलामध्ये डॉक्टर रेणुका पतानी आणि नगराध्यक्षला आमचे अध्यक्ष साहेब मिसेस उभी आहे सीमा अब्दुल हफीज. आता आम्ही सगळे 5 क्रमांक आणि 4 क्रमांक या दोन्ही प्रभागातले मतदान असल्यामुळे सगळे कार्यकर्ते मिळून प्रचार करत आहेत आणि या माध्यमातून लोकांना 20 तारखेचं जे मतदान आहे एक पंजाला करायचं 2 मशालला करायचं हा निरोप द्यायला सध्या. आणि या लोकांनी जर अशा चांगल्या एक कर्तृत्ववान किंवा हे वेल एज्युकेटेड लोकांना निवडून दिल्यावर वसमतमध्ये या वसमतची आजची परिस्थिती दिसायली गल्ली गल्लीमध्ये रोडावर ही परिस्थिती 100% बदलणारच आहे. आणि त्याच्यात काही आता हे नाही, कारण हे लोक काम करणारे अनुभवी तज्ज्ञ लोक आहेत. 40 वर्ष अब्दुल हफीज काम केलेले नगरपालिकामध्ये. मोहसिन मी पण पहिल्या टर्मलाही नगरसेवक होते आमचे मित्र. आता दुसऱ्या टर्ममध्ये अजून ती होणारच आहे. त्याच्यात काय हे नाही, शंका नाही आहे. कारण ही निवडणूक ही आता 25 आलेली आहे. 2 दिवस उरलेले 2-3 दिवसात. त्या हिशोबानं आता निवडणूक होणारच आहे आणि याच्यात खूप काही बदल होईल. वसमतमध्ये लोकांना अपेक्षा आहे पूर्ण करण्याची. मी जनतेला एवढं आवाहन करणार आहे की 20 तारखेच्या जे आता निवडणूक होणार आहे आपल्या वसमत नगरपालिकेची, तर जे उमेदवार महाविकास आघाडीने दिलेले आहेत त्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कामाची संधी त्यांना देण्यात यावी.